सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण पाहत आहोत PYQ ऑनलाईनवर स्वरूपात. ओके, 2022 ते 2025 हे या व्हिडिओमध्ये आपण भारत भौगोलिक विभाग यावर पाहणार आहोत. हा पार्ट दुसरा असेल. लक्षात घ्या, टू द एक्झाम पॉईंट सरळ सेवेमध्ये जास्त GK जे 10 पुस्तकं वाचायचं नाही, एक पुस्तक भरपूर वेळेस वाचायचं आणि PYQ व्यवस्थित वाचायचं आहे. तर ज्यांना कोणाला फक्त केवळ 49 रुपयेमध्ये जर कोणाला कोर्स जॉईन करायचा असेल तर हे आहे. आणि जर तुम्ही पुस्तक घेतलं असाल त्याच्यात कुपन कोड आहे, तर पुस्तक कुपन कोड असल्यामुळे केवळ 11 रुपयेमध्ये हे कोर्स तुम्हाला अवेलेबल होईल, GK टेस्ट सिरीज स्वरूपात तुम्हाला मिळेल. चला मेन पॉईंटकडे येऊ. बघा, खालीलपैकी कोणता भारताचा प्रमुख भूरूपिक विभाग नाही? ओके, दक्षिणेकडील पर्वत. आता मला सांगा, इकडं भारताच्या दक्षिणेकडे पर्वत आहेत का? तर नाही. आपल्या भारताच्या उत्तरेकडे पर्वत आहेत. ओके, या बाजूला अरबी समुद्र आहे आणि इकडं बंगालचा उपसागर. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश आहे, इकडं अंदमान व निकोबार. ओके, अशा प्रकारे थोडंसं म्हणजे कन्सेप्च्युअल भूगोल तुम्हाला पाहिजे माहिती आणि थोडं भूगोलचा अभ्यास करत असताना मॅप डोळ्यासमोर ठेवायचं आपल्याला. ओके, त्यानंतर हा आपला पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे म्हटले जाते? पश्चिमेकडे जे हे आहेत या साईडला आहेत. ओके, इकडं पूर्व घाट आणि इकडं पश्चिम घाट. पश्चिमेकडील घाटांना सह्याद्री पर्वतरांगा म्हणतात. इकडल्या बाजूला किनारपट्टी असेल तर मलबार असं म्हटलं जातं आणि इकडच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्राकडे आहे त्या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी म्हटलं जातं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यापैकी एक नाही? दक्षिणेकडील मैदानी. ओके, आता तरी म्हणजे दिलेलं आहे बघा, भारताकडे उत्तरेकडे पर्वतरांगा आहे, दख्खनचं पठार आहे. ओके, दक्षिणेकडे मैदान नाही, मैदान ही इकडं दख्खनचे पठार. ओके, पुढे आहे, यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला असे मानले जाते? अर्थात पश्चिम घाट. ओके, भारत वायव्येला कोणकोण यासह भूसीमा सामायिक आहेत? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. बघा, भारताच्या वायव्येला म्हणल्या नकाशा तुम्हाला लक्षात पाहिजे. हे बघा, इकडं ईशान्य आणि हे वायव्य. ओके, आणि इकडं नैऋत्य. मग हे मॅप ही वरची बाजू उत्तर असते. या साईडला कोणकोणते देश म्हणजे वायव्येला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशाच्या सीमा आहेत. भारताची सीमा सर्वात जास्त ही बांगलादेश या देशाला लागून आहे. ओके, आणि सर्वात कमी ही सीमा कोणत्या देशाला लागून असेल तर ही अफगाणिस्तान या देशाला आहे. ओके, भारताची भूसीमा उत्तरेकडील डॅश डॅश यांच्यासह सामायिक आहे. ठीक आहे, आता भारताच्या उत्तरेला भारताचं उत्तरेला चीन. मॅप आपल्याला एवढं जमणार नाही, परंतु एक अंदाज घ्या. उत्तरेकडे विचारले, लडाखला लागून आहे चीन. ओके, त्यानंतर इकडल्या बाजूला जर विचार केला तर नेपाळ आहे आणि भूतान. या उत्तरेकडे कोणते हे 3 देश आहेत. समजलं तुम्हाला? लक्षात येत असेल अशी अपेक्षा करतो. मॅप लक्षात ठेवा. आता मी खरं तर ॲक्च्युली मॅप घेऊनच शिकवायला पाहिजे होतं, परंतु प्रश्नाचं स्वरूप काय आहे आणि काय करायला पाहिजे ह्यासाठी ही आपली पूर्ण पुस्तकावर बेस्ड व्हिडिओ सिरीज आहे. पुढे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तार आहे. भारत हा आशिया खंडाचा दक्षिणेकडील विस्तार आहे, तर हे बरोबर आहे. ओके, भारत आपली भूसीमा पूर्वेला, ओके, भारताच्या पूर्वेला इकडं बांगलादेश आणि म्यानमार, ओके, यांसह सामायिक आहे. समजत असेल अशी अपेक्षा करतोय. हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडील पर्वतरांगांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात नाही म्हणून ओळखले तर नीलगिरी. हिमालय पर्वतरांगा, शिवालिक पर्वतरांगा, काराकोरम. ओके, ही पर्वतरांगा उत्तरेकडे आहेत. नीलगिरी या साईडला येतं. ओके, भारताच्या खालच्या बाजूला दक्षिणेकडे. भारताच्या पुढे पूर्ण पर्याय दिले ना, आपण डायरेक्ट उत्तर पण तिथं देतोय. भारताच्या द्वीपकल्पीय पठाराबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता बघा, मी डायरेक्ट सांगतो, ही विधान जी आहे ती चुकीचं विधान वाचतो. नर्मदा नदीच्या उत्तरेला असलेला, बघा काय म्हणलेलं आहे तुम्हाला माहीत आहे, आपला
ओके. महाराष्ट्र इकडे ह्या बाजूला धरा. आता नर्मदा नदी इकडून जाते. ओके. नर्मदा नदीच्या उत्तरेला म्हणले, वरच्या बाजूला उत्तरेला द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठार उत्तरेला नाही. ओके. तर ते दक्षिणेला आहे. माळवा पठाराचा एक मोठा भाग व्यापतो, त्याला दख्खनचे पठार असे म्हणतात. दख्खनचे पठार ही महाराष्ट्र नर्मदा नदीच्या दक्षिणेला आहे. एवढं एक लक्षात घ्या. प्राकृतिक भूगोल कसा आहे ते तर लक्षात येईल. पुढे बघा, द्वीपकल्पीय पठार हे जुन्या स्फटिकासारखे आग्नेय आणि रूपांतरित खडकांनी बनलेले एक टेबल लँड आहे. तर हो, बरोबर आहे. पठारावर रुंद आणि उथळ दऱ्या आणि गोलाकार टेकड्या आहेत, हे देखील बरोबर आहे. समजत असेल लक्षात घ्या. पुढे, सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेले मध्यभागी सरोवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या सरोवराच्या उपस्थितीमुळे मणिपूरचा प्राकृतिक भूगोल वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकतक. ओके. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे डॅश डॅश तयार होते. उत्तरेकडील मैदान. सोपा प्रश्न आहे. सिपकीला खिंड कोठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. बोमडीला खिंड कोठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. पुढे, खालीलपैकी कोणते शहर आसामची राजधानी आहे? दिसपूर. बघा, काही प्रश्न सोपे असतात परंतु चुकायचे चान्सेस असतात. जे ईशान्य भारतातील राज्य आहेत त्या प्रत्येकाचं जे आहे ते तुम्हाला राज्य आणि राजधानी लक्षात ठेवायचं मोस्टली. पुढे, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची सीमा पाकिस्तानला लागून नाही? हरियाणाची नाही, पंजाबची लागून आहे. ओके. जम्मू काश्मीरची आहे, राजस्थानची आहे. डॅश डॅश हा सर्वात, गुजरातची पण ह्याला लागून आहे. डॅश डॅश हा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश आहे, लडाख. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा चीनला लागत नाहीत? चीनला लागत नाही, मेघालयची लागत नाही. चीनला जी सीमा लागतात ते कोणकोणत्या ह्याचे लागतात तुम्हाला एक सांगून देतो, शॉर्ट बट स्वीट. बघा, लडाखची लागते, इथं नाव लिहितो मी. लडाख आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे. ओके. त्यानंतर उत्तराखंड आहे. त्यानंतर आहे सिक्कीम. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. ह्या म्हणजे लडाखला गृहीत धरून या राज्याच्या सीमा चीनला लागून आहे. आणि जर टक्केवारीमध्ये विचार केला तर 22% सीमा या चीनला लागून आहे. सर्वाधिक सीमा बांगलादेशला आहे. बांगलादेशला किती टक्के आहे? 27. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे 2 नंबरला चीन आहे, त्याची 23% आहे, 22% नाही. पाकिस्तानला जी लागून आहे ती 22% आहे. 3 नंबरला 22% सीमा पाकिस्तानला आहे. म्हणजे एकूण किती देशांना सीमा लागून आहे भारताची? बरं का, डायरेक्ट भूसीमा विचार केला तर बांगलादेश आहे, चीन आहे, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. ओके. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, त्यानंतर भूतान आणि अफगाणिस्तान. बघा, 55 MBA हे शॉर्टकट आहे. काय कट करतो. भारताची भूसीमा जी लागायची आहे त्याचं एक ट्रिक आहे, 55 MBA. ओके. 55 बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, M फॉर म्यानमार, B फॉर भूतान, A फॉर अरुणाचल अफगाणिस्तान. ओके. आता हे बघा, ज्याला जेवढं ट्रिक्स लक्षात राहतील ना तेवढं आपल्याला मार्क्स येण्याशी मतलब आहे सध्या तरी. तुम्ही जास्त वेळेस वाचन झाल्यानंतर पंडित PhD व्हाल त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिकची गरज नसते. ऑटोमॅटिक तुमचं डोकं बरोबर ही त्या ठिकाणी येते. परंतु आता सरळ सेवेमध्ये आपल्याला नोकरी पगाराशी मतलब आहे आता. ओके. 27% आहे. ही पण आकडे लक्षात ठेवायचे आहेत. 23% आहे, नंतर 22%. ही तर मला माहीत आहे कारण हे 12 महिने. नंतर 12%, नंतर 10.8%, नंतर 4.5% आणि ह्याला मात्र एकदम 0.7%. मोस्टली हे 3 लक्षात ठेवलं तुम्ही आणि हे इकडे 0.7% एवढं. परंतु सीमा एकूण किती देशांना लागून आहे हे 55 MBA एवढं नाव जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळं क्लॅरिटी येऊन लागेल. ओके. आता
बचपन MBAमध्ये एक लक्षात घ्या, आपण बचपन बांगलादेशला कोणत्या देशाच्या म्हणजे बांगलादेश या बचपनमधलं घेऊ, त्याला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत ते बघायचं आहे तुम्हाला. तर पश्चिम बंगाल, ओके, त्यानंतर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, ओके, यांच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. ओके, मेघालयची सीमा ही कोणाला लागून नाही, चीनला नाही. आता त्या चीनमध्ये सांगितलं मी, लडाख आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या सीमा लागून आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमारला लागून नाही? त्रिपुरा या देशाची सीमा म्यानमारला लागून नाही. अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम यांची सीमा म्यानमारला लागून आहे. ओके, ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. आपला पुढचा व्हिडिओ पाहू. आपण जास्त काही मोठे बनवणार नाही, आपण 10 ते 12 मिनटाची व्हिडिओ बनवणार, जेणेकरून मला देखील तुम्हाला विशेषतः थोडक्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती देता येईल. ठीक आहे, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.